प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पीएमपीएल प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो अर्थातच पीएमपीएलचे जे कोणी चालक असतील त्यांनी हेडफोन वापरू नये आणि जसं जर झाल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत पीएमपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आहेत। सर, काय तो निर्णय आहे, काय एकूण प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे? याच्यामध्ये बरेचसे प्रवाशांकडून फीडबॅक असा मिळाला की काही ड्रायव्हर जे आहेत गाडी चालवताना किंवा गाडी थांबवलेली असताना मोबाईलचा आणि हेडफोनचा वापर करतात। आता मोबाईलमुळे बरेचसे अपघात होतो ते सगळ्यांना माहिती आहे। नजरहटी दुर्घटना घटी हे जे म्हणतो आपण ते अत्यंत लागू आहे आणि मी त्याच्यामध्ये परिपत्रक असं काढलं आहे की त्यांनी ते वाहन चालवत असताना त्याचा मोबाईल आणि त्याचा हेडफोन हा कंडक्टरकडे जमा करावा, म्हणजे त्याचं जे लक्ष आहे ते डायव्हर्ट होणार नाही आणि ते त्याची नजर जी आहे ती पूर्णपणे माइंड पण डायव्हर्ट होतो मोबाईलमुळे, तर त्याची नजर ही पूर्णपणे त्याच्या जो वाहन चालवत असताना रस्त्यावर राहील आणि अपघाताचे प्रश्न जे आहेत ते मॅक्झिमम 50% अपघात तर मोबाईलमुळेच होतात असं माझं म्हणणं आहे। तसं झाल्यास काय कारवाईची तरतूद? कारवाई आम्ही अशी करणार, पहिल्यांदा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आणि हॅबिच्युअली तो पुन्हा जर राहिला त्याचं निलंबनाची कारवाई करणार त्याच्यावर। आणि माझं सगळ्यांनाच आव्हान आहे याच्यामधून आपल्या माध्यमातून की कृपया वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये, म्हणजे आपला जीव धोक्यात घालू नये आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालू नये, हेच माझं म्हणणं आहे। दुसरं गणेश उत्सव संपलेला आहे। या गणेश उत्सवाच्या काळामध्ये पीएमपीएलला नेमका कसा प्रतिसाद मिळालेला आहे? पीएमपीएलच्या उत्पन्नात काही वाढ झाली आहे का? नाही, पीएमपीएलच्या उत्पन्नात 100% वाढ झाली। 4,10,00,000 उत्पन्न आम्हाला मिळालं। फक्त काही ठिकाणी सुरुवातीला प्रवाशांची क्षमता किंवा प्रवाशांच्या क्षमतेप्रमाणे प्रवाशांनी म्हणजे त्याचं कारण पण जास्त पूर्ण 10 दिवस पाऊस होता, काही ठिकाणी लोकांनी मेट्रोचा वापर केला ज्या ठिकाणी पीएमपीएल जात नाही तिथं, आणि तरी पण प्रवाशांची संख्या जरी कमी झाली असली तरी उत्पन्न आमचं वाढलेलं आहे त्याच्यामध्ये। दुसरीकडे पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये लंडनच्या धर्तीवर डबल डेकर बस येणार आहे, तसा प्रस्ताव देखील तुम्ही हे केलेला आहे। येत्या काळात ती तशा पद्धती टेस्ट देखील पार पडणार आहे। काय नेमका तो प्रस्ताव असणार आहे आणि नेमके कशा पद्धती कुठल्या मार्गावरती ही डबल डेकर बस धावणार? पुण्याचे रस्ते जे आहेत ते अतिशय अरुंद आहेत आणि रस्ते रुंदीकरण करूनही त्याच्यामध्ये प्रवाशांची क्षमता वाहून नेण्याची क्षमता वाढवावी या दृष्टीनं डबल डेकर आणावी असा विचार माझ्या मनामध्ये आला। त्यानंतर आम्ही बेस्ट डेपोला कोलाब्याला भेट दिली, डबल डेकरची चाचणी केली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही इथं सर्वे करा। त्याप्रमाणे त्यांची टीम येऊन त्यांनी सर्वे केला। मगरपट्टी, खराडी, हिंजवडी, IT पार्क ज्या ठिकाणी रस्ते मोठे आहेत जिथं केबल नाही किंवा रस्ते झाडांचं अडथळा नाही अशा ठिकाणी ती गाडी आम्ही आता पुढच्या आठवड्यात साधारण 15 ते 18 दरम्यान चेन्नईवरनं स्विच कंपनीची गाडी आणणार आहोत आणि सर्व पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिजिबिलिटी वाटेल त्या ठिकाणी टेस्ट रन करून ती टेस्ट रन जर यशस्वी झाली तर एकाच गाडीमध्ये 50 ऐवजी 100 प्रवासी बसतील आणि पुणेकरांना त्याचा लाभ जो आहे तो घेता येईल। आणि त्या अद्ययावत बसेस आहेत, माननीय नितीन गडकरी साहेबांनी लंडनच्या धर्तीवर ज्या डिझाईनमध्ये बसेस आणलेल्या आहेत त्या डिझाईनवर त्या बसेस असतील आणि त्या जर यशस्वी झाल्या तर डबल डेकर आपण 100% सुरू करू पुण्यामध्ये। धन्यवाद सर। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।